ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण लीला प्रसंग 17व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण चर्चा केली होती अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला दिव्यभाव आणि मानवभाव हे दोन्ही एकाच शरीरामध्ये बघायला मिळतात आणि एकाच वेळी जर मानवभाव असेल तर तो मानवभाव पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतो, जर दिव्यभाव असेल तर तो दिव्यभाव पूर्णपणे बघायला। फक्त अवतारांच्याच जीवनामध्ये नव्हे, म्हणजे ठाकूरांच्याच जीवनामध्ये नव्हे तर अन्य सर्व अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला हे दोन्ही भाव बघायला मिळतात। श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर आपण प्रत्येक अवतारांच्या जीवनाचं जर अध्ययन केलं तर आपल्याला हे लक्षात येतं। आता श्रद्धायुक्त म्हटल्यानंतर आपल्याला एकदम ते विवेक चूडामणीची परिभाषा लक्षात येते की शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणम, ही परिभाषा एकदम योग्य आहे। पण जर अवतारांच्या जीवनाचं जर अनुशीलन जर आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथे श्रद्धाचा काय नेमका अर्थ आहे हे बघण्याचा पण प्रयत्न केला तर लक्षात येतं की हे जे ब्रह्मज्ञान किंवा ही मुक्ती किंवा हे मोक्ष हे आज आपल्याला याची अनुभूती नाही आहे, पण आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण यांच्या जीवनात त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे। आणि आम्ही सुद्धा जर त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करू तर हे आम्हाला सुद्धा हस्तगत होईल, याचा अनुभव आम्हाला सुद्धा येईल। आम्ही सुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकू। हा जो एक विश्वास, ही जी एक श्रद्धा जी आपल्याला चलायमान करत असते, यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने श्रद्धा। म्हणजे मी विशेषकर कोणत्या संदर्भात म्हणतोय की जेव्हा आपण एखाद्या अवतारांच्या जीवनाचं अनुशीलन करत आहोत, त्यांच्या मनाचं अनुशीलन करत आहोत, त्या दृष्टीने। थोडं अजून पुढे जाऊया। आपण आताच चर्चा केली की मानवभाव आणि देहभाव, कारण मानवभाव आणि दिव्यभाव हे प्रत्येक अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं। आणि अगदी बिलकुल ज्याला म्हणूया की लहानपणापासून हा अवतार भाव
किंवा हा जो त्यांचा मानवभाव हे बिलकुल लहानपणापासून त्याचे दिव्यभाव आपल्याला बघायला मिळत असतं. मागच्या वर्गात आपण चर्चा केली होती की अ, मानवभाव किंवा दिव्यभाव केव्हा कोणता प्रकट करायचा हा काही कधी ठाकूर ठरवून प्रकट करत नव्हते बरं. मागच्या वेळेस आपण उदाहरण घेतलं होतं सरकारचं. डॉक्टर सरकार आपल्या मित्राला घेऊन येतात. त्यांना ते कळतच नाही की हे बिलकुल निष्प्राण पडलेले आहेत आणि याला काय मेडिकल सायन्स काय म्हणायचं. आणि मग म्हणजे असं काही ठाकूरांनी ठरवलं नव्हतं की आता ते येणार आहे आणि आता मला समाधीत जायचं वगैरे. काहीतरी दिव्य शक्ती त्यांच्याकडून ते घडवून घेत होती. आणि म्हणून स्वामीजी फार सुंदर म्हणतात एका ठिकाणी की जोपर्यंत अवतारांना आपण बघत नाही तोपर्यंत ईश्वर काय आहे याची कल्पना करता येत नाही. याची थोडं पण चिंतन करूया, खोलमध्ये जाऊया. जोपर्यंत म्हणजे स्वामीजी म्हणतात की आम्ही जर ठाकूरांना बघितलं नसतं तर अवतार काय आहे किंवा ईश्वर काय आहे हे आम्ही कधी समजू शकलो नसतो. का? कारण की आपण जे काही कल्पना आज करतो ईश्वराच्या संदर्भामध्ये हे आपल्या मनाने करत असतो. आणि मन कसं आहे आपलं? आपलं मन आहे या मायाच्या राज्यामध्ये अडकलेलं. त्याचे फार लिमिटेशन्स आहेत. आणि त्या लिमिटेड मनाने आपण कशी कल्पना करू शकू आणि जी कल्पना करणार ती चुकीचीच करणार. आणि म्हणून स्वामीजी जे म्हणतात की जर आम्ही ठाकूरांना बघितलं नसतं तर अवतार किंवा ईश्वर हे काय आहे याची कल्पना आम्ही करू शकलो नसतो. स्पष्टपणे म्हणतात. असो तर या अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला एक जे दिव्य शक्ती जी बघायला मिळते ती त्यांच्या एकदम लहानपणापासून ती प्रगट होत असते. इथे जे काही ॲनालिसिस केलं आहे शारदानंदजी महाराजांनी अतिशय बोलकं आहे बरं. म्हणजे आपण त्यांना ऋषीप्रवर म्हणतो पण त्याच्या पण पलीकडे काही असेल तर खरंच तसंच म्हणणं त्यांना योग्य होईल. का? आपण 2-3 उदाहरणं घेऊयात. आधी सिद्धांत बघूया की एकदम लहानपणापासून ही दिव्य शक्ती या अवतारांच्या जीवनामध्ये बालपणापासून ती प्रगट होत असते. जसा झरा फुटतो, एखाद्या वेळेस पाईपलाईन फुटते आणि जोराने एकदम ते बिलकुल अनऑब्स्ट्रक्टेड पाणी कसं बिलकुल फव्वाऱ्यासारखं बाहेर पडतं, तशी यांच्या जीवनामध्ये ती शक्ती बाहेर पडत असते. पण होत काय असतं की शिशूचं मन अतिशय अपरिपक्व असतं. तर त्या शक्तीचं नेमकं करायचं काय किंवा ती कशी प्रकट होतीये या संदर्भात त्याला काहीच संज्ञान नसतं, त्याला काहीच ज्ञान नसतं. पण ती शक्ती प्रकट होत असते. इकडे त्यांचा तो एक मानवभाव, त्या शिशूचा भाव तो पण प्रकट होतोय आणि तो दिव्य भाव पण प्रकट होतोय. पण मन आणि बुद्धी अजून अपरिपक्व आहे. त्याच्यामुळे त्या शक्तीचं काय करायचं त्या लहान शिशूला कळत नसतं. आणि मोठे मजेदार उदाहरण आपण घेऊया तर सगळ्यात पहिलं भगवान कृष्णांचंच घेऊया. लहानचा बाळ आणि माता यशोदेने अंघोळ घातली आहे, सगळं तयार करून दिलंय आणि ते रांगत रांगत अंगणात जातं आणि माती तोंडात टाकतं. आता माती तोंडात टाकणं हे कोणी मोठं लोक करत नाही, शिशूच करतात. आणि जसं यशोदा मातेने बघितल्यानंतर तोंड उघड, तर तोंड उघडल्याबरोबर न कळत ते पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या मुखात दिसतं. ती शक्ती प्रकट होते. पण पुन्हा तोंड बंद केल्यावर पुन्हा तेच गोपाळ कृष्ण. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा 2 बोलके प्रसंग सिद्धांत आपण लक्षात घेऊया की हे मानव आणि हे जे दिव्य भाव हे लहानपणापासून प्रकट होत असतं. पण त्या अबोध बालकाला त्याची मन आणि त्याची बुद्धी ही अपरिपक्व असल्याने त्या ती शक्ती कुठून येते, काय येते आणि त्याचं काय करावं त्यांना कळत नसतं. ठाकूरांच्या जीवनामध्ये तर इतका जबरदस्त उदाहरण आणि त्याचं खूप सुंदर एक्सप्लेनेशन शारदानंदजी महाराज करतात की भगवान श्रीरामकृष्णांचा म्हणजे गदाधरचा जन्म झालाय नुकता सकाळी एकदम पहिल्या प्रहरमध्ये, त्याला म्हणतो की पहिला प्रहर नाही, रात्रीची म्हणजे रात्र सरणार दिवस होणार, उगवणार.
कामारपुकुरचा तो काळ लक्षात घ्या. 1836 धनी लोहारणी ती आलेली आहे त्यांच्या मदतीला आणि जिथे धान कांडतात म्हणतो आपण, तिथे एक चूल पण असते. म्हणजे ते धान उकळायचं असतो म्हणून. आणि त्या चूलमध्ये म्हणजे विस्त वगैरे नाही पण राख पडलेली आहे. भगवान श्रीरामकृष्णांचा जन्म होतो त्या लहानशा बाळाला, काही मिनिटाचं ते बाळ आहे बरं, त्याला त्या धनी लोहारणी ठेवतात असं कुठेतरी जवळ आणि काहीतरी म्हणजे काहीतरी सेवा करण्याकरता चंद्रमणीच्या जवळ जातात आणि 2 मिनिटांत त्या बाळाला बघणार. ते बाळाचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं आहे आणि अन्य जे काही लिक्विड असतात, तर ते रक्ताच्या त्या माखलेलं बाळ ते कुठेतरी जाऊन त्या चुलीमध्ये शिरून जातं. त्या म्हणजे फार चिकट असतं असं म्हणतात. ते म्हणजे ते बाळ कसं तरी त्या राखेमध्ये पूर्णपणे माखून जातं. जन्म पण झालेला नाहीये. हे काय सिग्निफाय करतं? हे सिग्निफाय करतं की अवतार आले आहेत आणि हे शरीर मिथ्या आहे हे दाखवण्याकरता पूर्ण राख त्यांनी आपल्या अंगावरती आल्यास लावून दिली. पहा, अजून बाळाचा जन्म काही मिनिटं आधी झालेला आणि जेव्हा ते बाळ त्या चुलीमध्ये पोहोचून गेलं, अंगावरती पूर्ण राख माखलेली आहे, त्यावेळेस चंद्रमणी जेव्हा धनी लोहारणी जेव्हा बघतात की अरे बाळ कुठे गेलं, बाळ कुठे गेलं, तर कोणत्याही प्रकारचं म्हणजे जनरली लहान बाळ जन्माला आल्यानंतर रडतात. पण त्याला ठेवल्यानंतर ते बाळ सटकून त्या चुलीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तोंडात हू की चू नाही. पहा, जन्माला आल्यापासून काहीतरी एक आपण विशिष्ट अवतारांचं एक वैशिष्ट्य असतं की आपण काहीतरी एक विशिष्ट कार्य करता आलेलो आहोत आणि याची जाण त्यांना जबरदस्त असते आणि ठाकूरांची तर बिलकुल जन्मापासूनच दिसते. अंगावरती राख पासूनच ते जणू काही आपल्या सर्वांना संदेश देत आहेत की हे शरीर हे काय आहे, नुसती राख आहे. त्याच्यानंतर मग काही महिने ओलांडल्यानंतर जवळपास 7 की 8 महिने झाल्यानंतर अजून एक अशी घटना घडते आणि सकाळच्या वेळेस बाळाने दूध वगैरे त्याचं पिऊन झालेलं आहे, तो झोपलेला आहे आणि चंद्रमणी देवी मच्छरदाणी लावून देते आणि आपल्या कामाला निघून जातात आणि मग पुन्हा काही कामं करतात 5 मिनिटांनी येतात तर बघतात की त्या मच्छरदाणीमध्ये ते शिशू नाही, एक 6 फूटचा पुरुष झोपलेला आहे पूर्ण. हे बघितल्यानंतर इतकं म्हणजे त्यांना वाटतं की मला काही मतिभ्रम झालाय, काय झालंय आणि खूप घाबऱ्या-घोबऱ्या होऊन ते सरळ क्षुदिरामांना बोलवतात आणि म्हणतात की तिथे कोण झोपलंय, लवकर येऊन बघा तर खरी. दोघंही जणी लगबगीने येतात आणि बघतात काय, तर शिशू जसा झोपला होता तसाच झोपला. पण चंद्रामणी देवी खूप घाबरून जातात आणि म्हणतात की काहीतरी भुराटकी वगैरे वगैरे काहीतरी आहे, तुम्ही लवकर काहीतरी कोण मांत्रिकला बोलवा आणि काहीतरी करा. तेव्हा क्षुदिराम त्यांना खूप धाडस म्हणजे त्यांना धीर देतात की पहा, या बालकाच्या जन्माच्या आधीपासूनच तुम्हालाही आणि मलाही खूप काही दिव्य दर्शन अशा घटना घडलेल्या आहे, म्हणून तुम्ही घाबरू नका. वेळ काळी आपल्याला सगळं काही नीट उमगेल, तुम्ही बिलकुल घाबरू नका. पहा, या 2 घटना मुद्दाम आपल्या सर्वांपुढे मी का मांडल्या की जे शारदानंदजी महाराजांना सांगायचं आहे की दिव्यभाव आणि मानवभाव हे जन्मापासूनच प्रत्येक अवताराच्या जीवनामध्ये या पद्धतीने परिलक्षित होत असतं आणि कधी-कधी तर ते खूप म्हणजे ज्याला म्हणतो की प्रोलॉंग पण होतं. प्रोलॉंग होतं म्हणजे कसं होतं? आपल्या स्वामीजींचंच उदाहरण बघा ना. साधारणपणे या घटना आपण वाचतो. पण शारदानंदजी महाराजांनी पहा किती वेगळ्या पद्धतीने या मांडल्या की अ, जन्मापासूनच नरेंद्रनाथ आपले स्वामीजी झोपण्याच्या आधी त्यांना दोन्ही डोळ्यांच्या मध्ये म्हणजे भ्रुवांमध्ये त्यांना एक प्रकाश दिसायचा, एक प्रकाशचा गोळा, प्रकाशचा बॉल आणि हळूहळू तो बॉल मोठा होतो, तो फुटतो
आणि त्यांचं पूर्ण शरीर प्रकाशाने न्हाऊन जातं, हा त्यांना अनुभव सारखा येतो आणि मग ते झोपी जातात. आणि ही गोष्ट सतत चालू आहे. पण त्यांना काय वाटतं, सगळ्यांना अशीच झोप लागते. म्हणून ते काही लक्ष देत. वयाच्या 17व्या-18व्या वर्षी जेव्हा दक्षिणेश्वरी त्यांची पहिली भेट होते, ठाकूर तर ओळखतात, की हा कोण आलेला आहे. ते विचारतात, "का रे, रात्री झोपताना तुला काही ज्योती वगैरे दिसते का?" तर नरेंद्रनाथ सहजपणे म्हणतात, "हो, त्यात काय? सगळ्यांनाच दिसते तशी." पण ठाकूरांना माहिती आहे, की हा ध्यानसिद्ध आहे. हा नररूपी नारायण आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, की जन्मापासूनच या सगळ्या दिव्य अवतारांना त्यांना त्यांच्या दिव्यशक्ती त्यांच्यामध्ये उफाळून आलेली असते. पण त्याच्याकडे म्हणजे तितकं मन परिपक्व, बुद्धी परिपक्व नसल्याने त्यावेळेस त्यांना ते लक्षात येत नाही. पण ती शक्ती सतत उफाळून बाहेर येत असते. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं पुढे बघूया. शारदानंदजी महाराज पुढे म्हणतात, की हे सगळे जे अवतार असतात, त्यांच्या स्वतःच्या ठायी आपण जे चिंतन करत आहोत, जे अध्ययन करत आहोत, अवतारांचा साधक भाव. आणि साधक भावमध्ये हे त्यांचे 2 भाव सतत त्यांच्या जीवनात खेळत असतात. आणि हे सांगत असताना पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला शारदानंदजी महाराज सांगतात, की अवतारांच्या ठायी कधी पण स्वतःची सुखाची इच्छा लेश मात्र नसते. हे ते असं का मांडतात, हे आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपल्याला अजून लक्षात येईल. अवतारांच्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वार्थ सुखाची इच्छा ही लेश मात्र सुद्धा नसते. अजून एक बघतो, की अवतारांच्या जीवनामध्ये बिलकुल त्यांच्या एका जीवनामध्येच ते आपलं स्वरूप ओळखून घेतात. म्हणजे ते प्रकट होतच असतं. ते दिव्यशक्ती प्रकटच होत असते. आणि ती दिव्यशक्ती प्राप्त करण्याकरता, हस्तगत करण्याकरता ते इतकी खडतर साधना करतात. म्हणजे हा फरक आहे. याची चर्चा आपण मला वाटतं एक 10-12 लेक्चर आधी केलेली होती, की अवतारांच्या जीवनामध्ये त्यांना एकाच जीवनामध्ये हे कसं काय शक्य असतं. आणि तेव्हा ऋषीप्रवर सांगतात शारदानंदजी महाराज, की त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जी असते, की त्यांचे निस्वार्थ वृत्ती. पण निस्वार्थ वृत्तीच्या व्यतिरिक्त आपण हे बघतो, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांची साधना इतकी खडतर असते. आणि साधना खडतर का असते? कारण की ते त्यांना दिव्य स्वरूप सारखं त्यांना आकर्षित करत असतं. ते इतकं आकर्षित करत असतं, की ते आकर्षणच त्यांच्याकडून ती साधना घडवून आणत. बरं, हा एक तर भाग झाला. पण मग आपल्याला प्रश्न हा पडतो, की अ, त्यांच्या जीवनामध्ये एक पराकोटीची निस्वार्थ वृत्ती जी असते, ती कशामुळे असते, की पहा, आपण बघतो या जगामध्ये, की 99% लोकं काहीतरी पुण्य प्राप्त करून आणि इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये आम्ही सुखी राहू. परलोक म्हणजे स्वर्ग वगैरे प्राप्त करू. पण आपण साधक आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जायचं आहे. पण अवतारांची स्थिती काय असते? अवतारांची स्थिती जर बघितली बंधू-भगिनींनो, तर अवतारांची स्थिती इतकी जबरदस्त असते, की आता आपण साधक आहोत. आपली जर वृत्ती आपण बघितली, आपल्याला काय आपली वृत्ती काय असते, की मला हे जग ज्याला या जगाला जिथे जायचंय जाऊ देत. मला मोक्ष गाठायचंय आणि मला मुक्त व्हायचंय. कधी-कधी ते चिडून म्हणतो, "जग गेलं खड्ड्यात." आणि खरंच आपलं ती म्हणजे आपल्याला आवडत नाहीये तरी राहावं लागतंय आणि ही स्थिती होणं हे योग्यच आहे. पण अवतारांच्या ठायी आणि भगवान श्रीरामकृष्णांनी मुक्तीची इच्छेला, मोक्षच्या इच्छेला कधी पण म्हणजे अयोग्य असं ठरवलेलं नाहीये बरं. त्यांनी कौतुकच केलंय, की एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये स्वतःच्या मुक्तीबद्दल, ईश्वरप्राप्तीबद्दल जर त्याची आकांक्षा असेल, तर ती साधारण वासनामध्ये मोडत नसते. ते उदाहरण देऊन सांगतात, की खडी साखर, मिश्री ही मिठाईमध्ये येत नाही. हिंचे शाक ही शाकमध्ये येत नाही. तशीच मोक्षाची इच्छा ही वासनामध्ये येत नाही. पण
हे जे अवतार असतात त्यांच्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो ती वासना सुद्धा नसते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांची संपूर्ण साधना ही इतरांकरताच असते, स्वतः करता नसते. म्हणून त्यांच्या पुढच्या त्या टप्प्यामध्ये ते लिहितात की त्यांची करुणा आणि त्यांची साधना ही दुसऱ्यांसाठी असते. त्यांची साधना आणि त्यांची करुणा ही नेहमी दुसऱ्या, पहा किती पराकोटीची ही गोष्ट. आणि ही का त्यांच्या मनामध्ये निर्माण होते की त्यांना जशी जशी त्यांची बुद्धी आणि मन हे परिपक्व होत जातं वयानुयायी, त्यातून त्यांना हे लक्षात येतं की ते सतत 2 पातळीवरनं या जगाला बघत आहेत. ते सतत 2 पातळीवरनं या जगाला बघत आहेत. आणि जे काही अनुभव त्यांना येतात, अलौकिक प्रत्यय, इंद्रियातीत अनुभव त्यांना येतात, तर ते हे विचार करतात की हे इंद्रियातीत अनुभव फक्त मलाच येतात की इतरांना पण येतात आहे. सगळ्यात पहिले तर अजून म्हणजे इतकं वंडरफुल ॲनालिसिस आहे ना, जेव्हा त्यांना ते अलौकिक प्रत्यय होतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण होते की हे सगळं अलौकिक प्रत्यय हे सत्य आहेत की मिथ्या आहेत. पहा, मनुष्य जितका जितका डीप स्पिरिच्युअल होत जातो तसं तसं त्याचं मन जास्त ॲनालिटिकल होत जातं. आणि इतके अनुभव त्यांना जे येतात त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की अरे हे सगळे अनुभव मला होत आहेत पण हे खरे सत्य आहेत की नाही. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये तो प्रसंग आहे, याच्या आधी मी सांगितलेला आहे कोणत्या तरी इतर संदर्भामध्ये, की जेव्हा त्यांना भवतारिणीचं दर्शन झालं, चैतन्याच्या समुद्रामध्ये ते बुडत आहेत, चारी बाजूनी मोठ्या मोठ्या लाटा येऊन, लक्षात घ्या तो प्रसंग, की जेव्हा एका उन्माद या अवस्थेमध्ये आई तुम्हाला दर्शन देत नाही तर मी स्वतःचं आता बरं वाईट करून घेतो, आणि तिथे असलेलं खडक जेव्हा त्यांनी काढलं आणि स्वतःच्या गळ्यावरती आता फिरवणार तेवढ्यात ते बेशुद्ध झाले. आणि त्यांची जी अनुभूती काय होती की एका चैतन्याच्या महासमुद्रामध्ये अशा मोठ्या मोठ्या लाटा उठत आहेत आणि त्यात ते बुडत आहेत. हा त्यांचा अनुभव होता. आता हे अनुभव झाल्यानंतर त्यांच्या मनात हा प्रश्न आला की मला जे काही घडलं हे सत्य आहे का, आणि याचं उत्तर देणार तरी कोण. कारण की हे अनुभव दुसऱ्या कोणाला येत नाही, अतिंद्रिय अनुभव आहेत, अलौकिक प्रत्यय ज्याला म्हणतो, लौकिकीच्या बाहेरचे. हा विचार त्यांच्या मनात आला आणि ते नव्वदच्या बाजूला जात होते. प्रश्न आल्याबरोबर त्यांनी म्हणजे माझे अनुभव सत्य आहे की नाही हे विचार आल्याबरोबर त्यांनी त्यांच्या मनात दुसरा प्रश्न आला की जर मला आलेला हा अलौकिक प्रत्यय हा हे इंद्रियातीत अनुभव सत्य असतील तर समोरचा दगड हा 3 वेळा उड्या मारेल. नाभाच्या दिशेने चालले तिथे दगड असेलच म्हणजे मोठा, आणि अक्षरशः त्या दगडाने 3 वेळा जसे लहान मुलं उडी मारतात तशी उडी मारली. आणि तेव्हा ठाकुरांना थोडासा दिलासा मिळाला की माझ्या झालेले हे दर्शन हे सत्य आहेत. ही घटना त्यांच्या प्रथम दर्शनानंतर झाली होती आणि ही घटना त्यांनी विज्ञानानंदजी महाराजांना सांगितली. विज्ञानानंदजी महाराजांच्या स्मृती कथेत ही कथा ही गोष्ट आपल्याला सापडते. त्यावेळेस विज्ञानानंदजी महाराज म्हणजे उपस्थित नव्हते, पण ठाकुरांकडनं ही त्यांनी घटना ऐकलेली आहे. दुसरी म्हणजे प्रत्येक अवतारांना आपल्या दर्शनासंदर्भात थोडे जे डाऊट्स असतात त्याचं दुसरं अजून एक उदाहरण घेऊया, की जेव्हा जेव्हा बरेचदा स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ ठाकुरांना खूप या संदर्भात त्यांची एका प्रकारे हेटाळणीच करायचे, टिंगल करायचे, की हे सगळे दर्शन तुम्ही जे म्हणता हे सगळं तुमच्या मनाच्या सगळ्या संकल्पना आहेत, हेल्युसिनेशन म्हणतात त्याला, याला काही अर्थ नाही आहे. आणि आता ठाकुरांनी तर ओळखलं की हा मुलगा कोण आहे, ध्यानसिद्ध आहे, नररूपी नारायण आहे, सप्त ऋषींमधला एक ऋषी आहे, आणि नरेंद्र कधी खोटं बोलणार नाही, म्हणजे माझे सगळे दर्शन खोटे आहेत का.
आणि हा एक विचार घेऊन आणि जड मनाने आता सांगणार कोण मला की माझे दर्शन सत्य आहे की सगळे मिथ्या आहेत. धावत जातात भावतारिणीकडे आणि म्हणतात की आई नरेंद्र तर असं म्हणतोय की हे सगळे माझे दर्शन वगैरे खोटे आहेत, तूच मला सांग. तेव्हा भावतारिणी त्यांना दिलासा देते की अरे काळ अनुयायी तो सुद्धा बदलेल, पण तुला होणारे हे सगळे दर्शन हे सगळे सत्य आहे. आणि स्वतः स्वामीजींना आपल्या दर्शनाबद्दल त्यांना जी निर्विकल्प समाधी लागली होती, मी हे मुद्दाम उदाहरण का सांगतोय की आपण चर्चा करत आहोत की हे सगळे अवतार यांच्या मनामध्ये स्वार्थ सुख म्हणजे कोणत्या पराकोटीपर्यंत नसतो की त्यांची साधना किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी हे फक्त आणि फक्त जगाकरता असतात, स्वतः करता नाही. आणि त्याच याच्यामध्ये जे ते स्वतः जेव्हा या जगाला बघतात दोन पातळीवरनं, म्हणजे त्यांचे मन आणि बुद्धी परिपक्व झाल्यानंतर, तर सुरुवातीला त्यांना सुद्धा हे सगळे डाऊट्स येत असतात. काशीपूरला जेव्हा स्वामीजींना पहिली समाधी झाली, निर्विकल्प समाधी, तेव्हा फारच ते एकदम बिलकुल ओरडू लागले की अरे माझे हातपाय कुठे? त्यांना फक्त ही अनुभूती होती की माझं फक्त म्हणजे हे मान आणि वरचा भाग याचीच त्यांना अनुभूती, बाकी माझे हात कुठे, माझे पाय कुठे, त्याची अनुभूतीच येत नव्हती. तर तिथे उपस्थित दुसरे जे लोक होते त्यांनी सांगितलं की अरे सगळं व्यवस्थित शाबूत आहे. त्यांना हे लक्षात आलं की काहीतरी अनुभूती स्वामीजींना होत आहे. शिवरात्रीच्या दिवशीची घटना आहे ती. क्षमा करा, शिवरात्री नाही, त्याच्या आधीची घटना आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की ह्या सगळे डाऊट्स का येतात? बिलकुल सुरुवातीच्या काळीमध्ये ते त्यांना जे डाऊट्स येत असतात त्याचं कारण असं की ती शक्ती लहानपणापासून खेळत असते. पण जसं जसं त्यांची मन आणि बुद्धी परिपक्व होते, त्यांची साधना, ती खडतर साधना वाढते आणि त्यातून जेव्हा ते अनुभव येतात आणि मग ते तुलना करतात की अरे हे अनुभव हे म्हणजे मला या जगापेक्षा जास्त स्पष्टपणे दिसतात आहे, पण हे खरे आहेत का? इतर कोणाला होत नाहीये. इतर कोणाला जर ते अनुभव होत नाहीये, तर हे अनुभव खरे आहे की खोटे? हे कसं काय कोण सिद्ध करणार? तर ह्या गोष्टींच्या माध्यमातून त्या गोष्टी सिद्ध होत असतात. आपण आत्ताच चर्चा केली बंधू भगिनींनो, की अवतारांच्या जीवनामध्ये पहा 2 प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. एक दिव्यत्वाचा आणि एक मानवचा. आणखीन त्यांच्या जीवनात स्वार्थ सुख हा मुळीच नसतो. त्यांची साधना सुद्धा ही इतरांकरताच असते. इतरांकरता का असते? कारण की तुलना करतात आणि जेव्हा ते बघतात, एक अजून खूप सुंदर ॲनालिसिस याच पॅरेग्राफमध्ये करतात, की त्यांच्यामध्ये ही करुणा ही शतपटीने किंवा हजारपटीने वाढून का येत असते? कारण की या जगाला ते 2 पातळीवरनं बघत असतात. लक्ष द्या बरं, खूप सूक्ष्म गोष्ट आहे. जेव्हा ते या जगाला 2 पातळीवरनं बघतात, एक मानव दृष्टीने, एक दिव्य दृष्टीने. आणि जेव्हा ते हे बघतात, की साधारण मानव हे साधारण प्रलोभनाला प्रलोभित होऊन दुःखी होत असतात. त्यांच्या जीवनात पैसा, कपडा लत्ता, जमीन जुमला आला की ते उड्या मारतात. मग पुन्हा काहीतरी विपरीत परिस्थिती आली की ते खूप निराश होतात. आणि मग ते तुलना करतात की हे सगळे आकर्षण मला का होत नाहीये? माझ्या जीवनात काहीतरी आलं तर त्याच्यावर मला बिलकुल आकर्षण वाटत नाही. माझ्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती आली तर मला काही त्याचं दुःख पण होत नाही. कधी मी नैराश्याने कधी ग्रस्त होत नाही. पण मग हे विचार का होतात? मग तेव्हा त्यांना लक्षात येतं, की ज्या दिव्य पातळीतून मी या जगाला बघतोय ती दृष्टीच त्यांना नाहीये. आणि त्या एका विचारांनी प्रेरित होऊन त्यांची करुणा ही अनंत पटीने वाढते. अनंत पटीने वाढते. आणि जेव्हा आपण करुणाची चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, करुणा आपल्यालाही असते, दया आपल्यालाही असते. खरं म्हणजे त्याला दया आणि करुणा हे नाव देणं योग्यच नाहीये. का? आपली करुणा किंवा आपली दया ही अटी आणि शर्तींवरती असते. आपल्या पोटचं पोर असेल तर आपण सगळं काही करायला तयार असतो. तेच इतर कोणाचं पोर असेल तर ती
दया करुणा आक्रोशून जाते. अजून कोणी दूरचं असेल तर अजून आक्रोशून जाते. आणि अजून तिराहिक कोणी असेल तर मग काही प्रश्नच नको. पण हे जे अवतार असतात, हे खऱ्या अर्थाने यांची करुणा असते. आणि का असते त्याची पण चर्चा अत्यंत सुंदर पद्धतीने ऋषीप्रवर सहाजानंदजी महाराज करतात. आणि ते स्पष्टपणे सांगतात की हे जे सगळे अवतार असतात, यांचं मन जे असतं ते इंडिव्हिज्युअल मन नसतं. आपल्या सगळ्यांचं मन कसं आहे? छोटं छोटं मन आहे. छोटं मन आहे म्हणून संसार पण आपले म्हणजे छोटे आहेत. आपले सुखदुःख पण छोटे आहेत. पण अवतारांचं काय असतं? वैश्विक मन असतं. वैश्विक मन म्हणजे काय याची चर्चा आपण आधी केलेली आहे बरं. जेव्हा हे जग मिथ्या कसं आहे त्या संदर्भात मी तिकडे जात नाही आता, नाही तर आपला विषयांतर होऊन जाईल ते. पण हे अवतारांचं काय असतं? त्यांचं वैश्विक मन असतं. आणि त्या वैश्विक मनाच्या माध्यमातून ते या प्रत्येकाशी कनेक्टेड असतात. आपण सुद्धा एकमेकांच्या मनाशी कनेक्टेड आहोत या क्षणी सुद्धा. मग आम्हाला अनुभव का येत नाही? कारण की आपल्या मनाची सूक्ष्मता आणि सेन्सिटिव्हिटी तितकी नाहीये. आपल्या मनाची सूक्ष्मता आणि सेन्सिटिव्हिटी ती तितकी नाहीये. म्हणून आपण एकमेकांना फील करू शकत नाही. पण साधना करून या सगळ्या अवतारांचा हृदय म्हणा किंवा मन इतकं विशाल झालेला असतो की प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाचे विचार ते बिलकुल सहजपणे समजू शकतात. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा एक साधारण मनुष्य प्रलोभित होतो, दुःखी होतो, तर त्याची बोच, त्याचे दुःख हे अवतार फील करू शकतात. आणि विशेष करून त्यांना हे ते दुःख का भोगत आहे, त्यांना दुःखापासून काढायचंय. म्हणून अवतारांची साधना ही फक्त करुणापोटीच असते. हा 2 कारण मी म्हणजे आचार्य प्रवर सांगतात. 2 कारणापोटी. पहिलं म्हणजे की ती शक्ती त्यांना खेचत असते, जी सारखे सारखे झऱ्यासारखी फुटत असते, ती हस्तगत करण्याकरता ती खडतर साधना करतात. आणि दुसरं की जे आनंद मी उपभोगत आहे आणि इतर लोक दुःख का भोगत आहे, यातून त्यांची साधना तीव्र होत असते. आणि म्हणून आचार्य प्रवर इथे सांगतात की त्यांची करुणा आणि त्यांची साधना दुसऱ्यांसाठी. आणि जर हे आपल्याला मांडायचं असेल, काहीतरी उदाहरण द्यायचं असेल, तर एक नाही अनेक उदाहरणं आहेत. सिद्धांत काय आहे? त्यांची करुणा, त्यांची साधना दुसऱ्यांकरता, त्यांची साधना करुणापोटी. त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या सुखाकरता किंवा स्वतःच्या मुक्तीकरता लेश मात्र इच्छा नाही. सगळं काही ते इतरांकरताच आहे. आपण अनेक अवतारांचं उदाहरण घेऊ शकतो. पण सुरुवात करूया गौतम बुद्धांपासून. एक चरित्र जे स्वामीजींना खूप आवडायचं. त्यांची जर जीवनकथा आपण ऐकली, थोडक्यात जरा थोडी चर्चा करूया. सिद्धांत फक्त मात्र विसरू नका बरं. ही करुणेपोटी त्यांची साधना असते. वडिलांचं नाव शुद्धोधन. त्यांच्या घरी सिद्धार्थ म्हणून हा मुलगा जन्माला येतो. जन्म झाल्यावर जशी पद्धत असते जन्मपत्रिका करण्यात येते, तर राजपुरोहित सांगतात की हा मुलगा फार मोठा चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर संसार त्याग करून संन्यासी होणार. आता राजाच्या घरी जन्माला आलेला हा मुलगा राजकुमार आणि इथे सुख वैभवाची काही कमी नाही, आणि हा संन्यासी झाला नाही पाहिजे. आणि राजपुरोहित अजून सांगतात की लक्षात ठेवा की जर याला थोडा पण दुःखाचा अनुभव झाला तर तुम्ही याला बांधू नाही शकणार. म्हणून त्याला सुखी ठेवण्याकरता प्रत्येक व्यवस्था करतात. पण पहा, आपण आज सुरुवातीला चर्चा केली ना की दिव्यत्व जे असतं ते लहानपणापासूनच ते प्रगट होत असतं. पण शुद्धोधन अशी काही व्यवस्था करतात की याला
दुःखाचा स्पर्श सुद्धा झाला नाही पाहिजे. आणि तो मुलगा मोठा मोठा होत जातो आणि आता किती दिवस तुम्ही त्याला महलामध्ये डांबून ठेवणार. एक दिवस तो आपल्या रथामध्ये आरूढ होऊन आपला सारथी प्रिय, छन्न ना त्याचं नाव असतं, त्याला घेऊन फिरायला जातो. आणि काय एक महिमा की त्याला सगळ्यात पहिले दिसतं तर एक मनुष्य लाठी टेकत टेकत चाललेला आहे. आता त्याच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली होती की त्याच्या पुढे कधी कोणी म्हातारा माणूस आलाच नव्हता. तो विचारतो, छन्न हे काय आहे? तर महाराज हा वृद्ध माणूस आहे. वृद्धत्व काय असतं? आणि मनुष्य क्षीण काय होतो आणि त्याला वृद्धत्व प्राप्त होतं. कोणाला येतं? सर्वांना येतं. मला येईल. बिलकुल कोणी वाचलेलं नाहीये. फर्स्ट लेसन. करुणा लक्षात ठेवा कशाला म्हणतात. हे विसरू नका प्लीज. कारण मी तुम्हाला शक्य तितकी उदाहरण देण्याचा प्रयत्न करीन आहे. पण ही स्टोरी आणि पर्सन आपल्याला इतके इंटरेस्टिंग वाटतात कधी कधी की त्या तपशिलामध्ये हरवून जातो आपण. अजून पुढे जातात. आता चक्र सुरू झालेत सिद्धार्थच्या डोक्यामध्ये. म्हणजे ती प्रोसेस सुरू झाली आहे सिद्धार्थपासून गौतम बुद्ध. अजून पुढे जातात तर बघतात एक कुष्ठरोगी, त्याचे बोटं वगैरे असे पूर्ण असे अर्धे झालेले आहेत, चेहरा विकृत झालेला आहे, खूप कष्टात आहे. पण बाकी सगळे लोक चांगले आहेत. हा हा मनुष्य असा कसा आहे? म्हणजे त्याला कुष्ठरोग झालेला आहे. रोग काय असतं? रोग हे असं असं असतं. कोणाला होतं? सगळ्यांना होऊ शकतं. मलाही होऊ शकतं. हो, तुम्हालाही सुद्धा होऊ शकतं. सिद्धार्थ, जो कोणी जन्माला आलेला आहे तो वृद्ध होणार, त्याला रोग हे लागलेलंच आहे. दुसरा धडा. अजून पुढे जातात आणि ते बघतात की एक प्रेत यात्रा जात असते. कधी प्रेत आणि मृत्यू बघितलंच नाही की तो माणूस कोण झोपलेला आहे. महाराज तो झोपलेला नाही, तो मृत्युमुखी पडलेला आहे. मृत्यू काय असते? जिथे गेल्यानंतर मनुष्य पुन्हा कधी परत येत नाही. कोण जातं मृत्युमुखी? सर्वजण जातात. मी पण जाणार? हो महाराज, तुम्ही सुद्धा जाणार. आता 3 दुःख बघितल्यानंतर सिद्धार्थाचं पूर्ण मन पहा तिथे बदलून गेलेलं आहे. पहा, लक्षात ठेवा, अवतारांची साधना जी असते ती कोणाकरता असते? सामान्य जीवाकरता असते. आणि त्यांच्यामध्ये ती दिव्यत्व इतकं प्रकट होत असतं. हे 3 प्रश्नामध्ये पूर्ण जीवन बदललं सिद्धार्थांचं. अजून पुढे जातात तर बघतात की एक संन्याशी चाललेला आहे, चेहऱ्यावरती प्रसन्न गंभीर असे भाव. छन्न हा कोण आहे? छन्न म्हणतात, महाराज हे संन्याशी आहेत. म्हणजे हे जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. संसारापासून पूर्णपणे निर्लिप्त आहे. यातून काय प्राप्त होतं? यातून अभय प्राप्त होतं आणि सगळ्या प्रकारच्या दुःखापासून निरसन होऊ शकतं जर जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलं तर. बस इथे सिद्धार्थ पूर्ण बदलतात. घरी येतात. नवजात शिशु राहुल आणि पत्नी यशोधरा त्यांना फक्त बघतात. सगळं आपले ते सगळे महागडे ड्रेस ते बिलकुल त्याचा परित्याग करतात, आभूषण त्याग करतात आणि घर सोडतात. एक प्रश्न मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो बंधू भगिनींनो, की सिद्धार्थाच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही दुःख होतं का? ही फार महत्वाची गोष्ट. सार्थानंदजी बंधू भगिनींनो, खरंच काय पुस्तक आहे. सिद्धार्थांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये इतकंच पण दुःख होतं का? असं म्हणतात त्याच्या वडिलांनी पावसाळ्याकरता, हिवाळ्याकरता, उन्हाळ्याकरता 3 वेगवेगळे महल बांधले होते आणि कधीही याला कोणत्याही दुःखाचा स्पर्श होऊ नये, तरी सुद्धा ते अडकवू शकले नाही. अवतार, याला म्हणतात अवतार. आणि वैयक्तिक जीवनात दुःख नाही, आणि जेव्हा जसंच लक्षात आलं की हे जीवन दुःख भरलेलं आहे, सगळं काही सोडून संन्यास घेतात आणि जेव्हा ते निर्वाण प्राप्त करतात, त्यांनी जे 4 आर्य सत्य सांगितले पहा ते काय आहेत. मुद्दा लक्षात घ्या. अवतारांची साधना त्यांच्या स्वतः करता नसते, ते जीवाच्या दुःखाने कातर झालेले असतात. म्हणून
वैयक्तिक जीवनामध्ये थोडंही दुःख नसताना सुद्धा भगवान बुद्धांनी सगळं काही परित्याग करून इतकी कठोर साधना केली आणि निर्वाण प्राप्त केलं. आणि तुमच्या माझ्याकरता 4 आर्य सत्य सांगून गेलेत. पहिलं काय आर्य सत्य आहे? जगात दुःख आहे. दुसरं, दुःखाचे कारण आहे. तिसरं, दुःखाचे निवारण करता येते. चौथं, दुःखाचे निवारण करण्याकरता अष्टांग मार्ग त्यांनी सांगितलं. हे 4 आर्य सत्य त्यांनी सांगितले आपल्यासारख्या साधारण माणसाकडे. तर म्हणण्याचा अर्थ काय? प्रेरणा कुठनं आली? भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये संन्यास घेऊन हे निर्वाण प्राप्त करण्याची ही प्रेरणा कुठनं आली? त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये मूळ दुःख नव्हतं. मेला असेल तर मेला असेल, कोणी कोडी असेल तर असेल, कुष्ठरोगी, मला काय करायचं? हे पहा, ही अवतार शक्ती आहे. आत्तापर्यंत ती कुठेतरी प्रगट होत होती, पुन्हा आत जात होती. पण जेव्हा ती पूर्णपणे मन परिपक्व झालं, बुद्धी परिपक्व झाली आणि ती बिलकुल त्याला म्हणतात की चारी बाजूनी प्रस्फुटितून ती बाहेर पडली आणि जगाला इतका मोठा एक प्रकाश भगवान बुद्धांनी दिला. तर हे जे आचार्य परवर आपल्याला सांगतात, ऋषी परवर सांगतात आपल्याला शारदांजी महाराज, की अवतारांची साधना ही करुणेपोटी असते आणि त्यांना जी दिव्य शक्तीचा अनुभव सारखा सारखा होत असतो ते प्राप्त करण्याकरता होत असते. त्यातून त्यांचा स्वतःचा स्वार्थ मुळीच नसतो. अजून काही उदाहरणं बघूया. आपल्या महाराष्ट्रामध्येच एक थोर संत होऊन गेलेले आहेत. ही कहाणी सगळ्यांना माहिती आहे, फक्त संदर्भ म्हणून सांगतो. जामगावचे नारायण, लहानसा मुलगा, अत्यंत अल्प वयामध्ये रामदास स्वामी आपले घटना सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. बिलकुल 7-8 वर्षाचा, 5-6 वर्षाचा हा मुलगा, आणि एक दिवशी कुठेतरी बिलकुल असं एखाद्या पेटीच्या मागे कुठे जाऊन असं चुपचाप बसलेला आहे. आई शोधून शोधून दमली आहे की नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला. संपूर्ण गावामध्ये शोधून येते, नारायण कुठे सापडत नाही. आणि आल्यानंतर आता इतकी निराश झालेली, काय करावं कुठे कळत नाही. तर तेवढ्यात बघते की त्या पेटीच्या मागे कोणीतरी बसलेलं आहे. जाऊन बघते तर नारायण. नारायण काय करतोय इथे? काय उत्तर होतं? चिंता करीतो विश्वाची. 7 वर्षाचा मुलगा आणि कसं काय हे उत्तर देऊ शकतं? चिंता करीतो विश्वाची. आणि त्यातून ती एक एक स्फुरण, एक प्रेरणा तयार होते साधनेकरता. आणि त्यातून समर्थ रामदास स्वामी तयार होते. म्हणजेच या सगळ्या महापुरुषांची, मग ते अवतार असो की संत असो, त्यांची साधना ही स्वतः करता नसते, ही निस्वार्थतेपोटी असते. जीवाच्या दुःख ते अनुभव करू शकतात, त्यातून त्यांची ती साधना घडून येत असते. आचार्य शंकर बघूया. कुठे हा 8 वर्षाचा मुलगा आणि गुरुच्या शोधामध्ये, कुठे कालडी आणि कुठे ओंकारेश्वर, पायी चालून नदी, दरी, डोंगर, त्यावेळेस काही रस्ते पण नव्हते, पण बरोबर येऊन कसे पोहोचतात हे म्हणजे डोकं तिथे कामच करत नाही की कसं काय शक्य आहे. आणि बरोबर गुरूंच्या समोर येऊन उपस्थित होतात. मार्गदर्शन प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर झालंय आत्मज्ञान, आता मला काय नव्हे. संपूर्ण भारतभर हिंडतात आणि आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मार्ग दाखवतात. म्हणून तर आपल्याला आज उपनिषद प्राप्त आहेत. कदाचित अवतारांचा हा लाडकाच खेळ असतो, जीवांना त्यांच्या दुःखापासून कसं दूर करू शकतो. आणि ठाकूरांचं तर काय म्हणणं. सगळी 12 वर्षाची साधना पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्या कुटी जिथे त्यांनी साधना केलेली होती, आता जर आपण जाऊन बघाल तर कुटीचं रूप पूर्ण बदललेलं आहे बरं. खूप त्याला डागडुजी करून रंगा खूप सुंदर झालेली आहे. आणि त्या कुटीच्या वरती जाऊन ओरडतात की अरे तुम्ही सर्वजण कुठे आहात.
कशाला? फक्त त्यांना हे लक्षात येतं की मी या जगाला 2 पातळीवरनं बघत आहे आणि सामान्य लोक जेव्हा हे प्रलोभनाला प्रलोभित होतात, सामान्य लोक दुःखाने दुःखी होतात आणि याच्या पलीकडे त्यांना घेऊन जायचं आहे. याच्या पलीकडे त्यांना घेऊन जायचं, फक्त हीच एक त्यांची आशा आणि अपेक्षा असते. एक घटना जे सांगण्याचा मोह मी आवडू शकत नाही ठाकूरांच्या बद्दल. ही घटना मी आधी सांगितलेली आहे. मी आधीच सांगतो. भगवान बुद्धांच्या जीवनात सुद्धा अशीच घटना घडली होती आणि ठाकूरांच्या जीवनात सुद्धा अशीच घडली होती. 15 ऑगस्ट 1886 रोजी रामकृष्णजी महाराज आपल्या स्मृती कथेत लिहितात. त्या दिवशीचा एक एक क्षण मला लक्षात आहे आणि ठाकूर खूप क्षीण झाले होते आणि खूप त्यांना गळ्यामध्ये दुखत होतं. आणि त्या दिवशीच खूप लांबून एक व्यक्ती त्यांच्यावरती योग शिकण्याकरता येते आणि 2 तास ठाकूर त्यांच्याशी बोलतात. 2 तास सलग त्यांच्याशी ठाकूर ज्यांच्या घशामध्ये इतकं काही खाऊ शकत नाहीये. गौतम बुद्ध पण जेव्हा मृत्यूशय्येवरती असतात, त्यांना भेटायला मार्गदर्शन करायला कोणीतरी खूप लांबून येतं आणि त्यांचा तो पट्टशिष्य असतो आनंद, तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो की आता शेवटची घटका आलेली आणि काय कसलं ज्ञान कसलं काय. तेव्हा बुद्ध म्हणतात, आनंद कोण आहे? येऊ द्या. शेवटच्या क्षणी सुद्धा भगवान बुद्ध त्याच्या शंकेचं निरासन करतात. हे काय का शक्य आहे? जोपर्यंत आपण आत्ताच चर्चा केली कॉस्मिक माइंड म्हणजे अवतारांचं मन आणि आपलं प्रत्येकाचं मन हे जोडलेलं आहे. आपले दुःख ते सहजपणे स्वतःचे दुःख आहेत हे अनुभव करतात. आपण त्यांचं मन अनुभव करू का नाही शकत? मी पुन्हा पुन्हा सांगू शकतो की तितकी सूक्ष्मता, तितकी संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी 2 शब्द लक्षात ठेवा. सूक्ष्मता आणि संवेदनशीलता ही आपल्यात नाहीये म्हणून आपण समजू शकत नाही. आणि ही कशी येऊ शकते? सेवा आणि साधना. ठाकूरांच्या भाषेमध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्म. याची जेव्हा जशी वृद्धी होईल तशी हे नक्कीच शक्य होईल की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ती सूक्ष्मता, संवेदनशीलता येईल आणि आपण सुद्धा इतरांची दुःख समजू शकू. आपण सुद्धा आध्यात्मिक प्रगती होईल. ठाकूरांचं अजून एक फार एक बोलकं वाक्य मी जे टिपून आणलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी पश्चिममध्ये ठाकूरांवरती 2च व्याख्यान दिलेत. बाकी सगळे हे उपनिषदवरतीच ते बोललेत आणि फक्त 2 ठिकाणी त्यांनी आपल्या गुरुदेवांवरती ते बोललेत आणि त्या 2 व्याख्यानाचं मिळून एकच व्याख्यान करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ते ठाकूरांबद्दल बोलताना ते म्हणतात की ती घटना सांगतात की जेव्हा त्यांना सतत बोलून बोलून त्यांना घशाचा त्रास झाला. स्वामीजी स्वतः लिहितात त्या लेक्चरमध्ये, माय मास्टर, माझे गुरुदेव, की त्यांच्याकडे लोकांची इतकी रीघ लागायची की कधी-कधी त्यांना दिवसातून 20-20 तास बोलावं लागायचं. पण ते कधी थकत नव्हते. आणि याचा दुष्परिणाम असा झाला की त्यांच्या घशाला तो एक कठीण आजार झाला. आणि जेव्हा त्यांना दक्षिणेश्वरमधून हलवण्यात आलं आणि जेव्हा आम्ही लोकांनी म्हणजे स्वामीजी म्हणतात त्यांना बोलण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा ते काय म्हणाले, एक्झॅक्टली स्वामीजी काय म्हणाले मी ते टिपून आणले, ते वाचून दाखवतो. म्हणजे स्वामीजी म्हणतात की ठाकूरांनी काय सांगितलं होतं, जेव्हा स्वामीजी किंवा इतर शिष्यांनी तुम्ही लोकांशी बोलायचं नाही असा मज्जाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ठाकूर काय म्हणाले स्वामीजींच्या मुखातून, त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया. ते म्हणतात, आय डू नॉट केअर, I will give up 20,000 such bodies to help one man. It is glorious to help even one man. काय वाक्य बघा की मी या अशा शरीराची मी काही काळजी करत नाही आणि मी असे 20,000 शरीर सहज सोडायला तयार आहे. आणि त्याच्या पुढे इट इज ग्लोरियस टू हेल्प इवन वन मॅन, की एका माणसाला सुद्धा त्याला काहीतरी सहाय्य करणं, हेल्प करणं हे फार धन्यतेचं काम आहे. हे सगळे गोष्टी, हे सगळे वाक्य बंधू भगिनींनो, हे नक्कीच
हे अवतारांच्याच मुखातून येतात का? कारण की त्यांच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये अंतर नसतं. आणि ही गोष्टी आपल्याला इतके इम्प्रेसिव्ह का वाटतात? इतके इम्प्रेसिव्ह का वाटतात? आणि सरळ आपल्या हृदयाला का भेटतात? की कारण ठाकूरांचं जीवन तसं होतं. बुद्धांचं जीवन तसं होतं. आचार्य शंकरांचं जीवन तसं होतं. स्वामीजींचं जीवन तसं होतं. आणि म्हणूनच त्यातून आपल्याला हे इतकी प्रेरणा का मिळते? कारण की त्यांच्या त्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये मुळीच तफावत नसते. एक सिद्धांत त्याची अजून थोडी चर्चा करून मग आपण तिथे थांबूया. आपण आत्ताच चर्चा केली की ही अवतारण हे लोक काय करतात? हे या जगाला 2 पातळीवरनं बघत असतात. दिव्यत्वाच्या आणि एक मानवच्या. आणि मग ते स्वतःचे जे काही त्यांना अलौकिक दर्शन होत असतात, त्याची तुलना करतात. आणि मग हे विचार करतात, की मी प्रलोभित का होत नाहीये? हे का प्रलोभित होतात? मी दुःखी का होत नाही आणि हे दुःखी का होतात? तर या संदर्भामध्ये ठाकूरांच्या जीवनातले 1-2 प्रसंग बघून आणि आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल आणि हे सगळ्या घटना आपण आधी वाचलेल्या आहेत. फक्त संदर्भ आहे म्हणून आपल्यापुढे मांडू इच्छितो, की पहा, की एक स्वामीजींचं एक फार बोलकं उदाहरण, की कसे जेव्हा हे अवतारी महापुरुष जे 2 पातळीवरती राहत असतात, दिव्यत्वाची आणि मानवाची, हे साधारण कोणतेही प्रलोभन त्यांना प्रलोभित करत नसतात. ही घटना आहे म्हैसूरची. स्वामीजी जेव्हा भारत परिक्रमेवरती निघाले असताना म्हैसूर राज्याला भेट देतात आणि तिथले राजा चामराज वाडियार ते खूप प्रभावित होतात स्वामीजींकडून आणि आपल्या सगळ्या जे कोर्टियर्स मंत्री असतात त्यांच्याशी भेट करवतात आणि काही दिवस तिथे राहतात. स्वामीजी तिथून आता हे घेणार म्हणजे पुढच्या प्रवासाकरता निघणार आणि तर चामराज वाडियार हे त्यांना विनंती करतात, की आमच्या म्हणजे शहराला तुम्ही भेट द्या आणि आपल्या मंत्रीला सांगतात, की तुम्ही यांच्याबरोबर जा. स्वामीजींना जे काही घ्यायचं असेल, जितकं काही घ्यायचं असेल, हे त्यांना आपल्या राज्यातर्फे सप्रेम भेट असं आपण देऊ आणि किंमतकडे काही बघू नका. त्यांना जे घ्यायचं असेल ते घेऊ द्या. स्वामीजींना गंमत वाटली आणि ते निघाले बग्गीमध्ये बसून. मंत्री बरोबर आहेत आणि स्वामीजी बसलेत आणि स्वामीजी पूर्ण बाजार हिंडतात आहे बरं. आणि सगळ्या वस्तू बघतात ते कौतुकाने. याला काय म्हणतात? ते कसं बनवलं? एक कुतूहल असतंच. एक लहान मुलाप्रमाणे सगळं हिंडतात, पण काही घेत नाहीये. सगळं बघणं झाल्यावरती की अरे यानं काहीच घेत नाहीये. आणि सगळं बघणं झाल्यानंतर मग आता म्हणायचं की चला आता आपण जाऊया राजमहालात. संध्याकाळ झाली. तर मंत्री म्हणतात की अहो तुम्ही काही घेतलंच नाही. ते म्हणतात की छे मला काही मी म्हणजे संन्याशी आहे आणि मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे. आणि मी कुठे याला घेऊन फिरणार? आपली संन्याशी प्रवृत्तीप्रमाणे ते म्हणतात तसं. पण मंत्री म्हणतात की हे पहा, हे आमच्या राज्याचा आणि राजाचा अपमान होऊन जाईल. त्यांनी मला एवढ्या कौतुकाने म्हटलंय की काहीतरी घ्या. तुम्हाला काहीतरी घेतलंच पाहिजे, नाहीतर हे योग्य होणार नाही. स्वामीजींनाही ते बरं म्हणजे थोडंसं वाटलं की नाही, इतक्या प्रेमापोटी त्याने काही म्हटलंय तर काहीतरी घेतलंच पाहिजे. आणि बघता त्यांची नजर जाते एका दुकानावरती. स्वामीजींना आपल्याला माहितीच आहे, धूम्रपान करण्याची सवय होती. तर तिथे एक चांगला सिगार घेतात. आणि ती वर्णन आहे, की त्या बग्गीमध्ये बसून तो राज महापुरुष ते धूम्रपान करत आहे. त्या मंत्र्यांना इतकं आश्चर्य होतं, की पहा, की आम्ही कसे साधारण म्हणजे एक काही सूट मिळाली तर किती प्रलोभनाच्या मागे धावत असतो आणि दुःखी होत असतो. पण या महापुरुषाला सगळं काही म्हणजे सगळं काही उपलब्ध असून त्याच्याकडे लक्षच नाही आणि कदाचित म्हणूनच हा इतका सुखी आहे. मॉडस्टम नावाचे एक स्वामीजींचे भक्त, इंग्लंडचे बहुतेक. त्यांनी स्वामीजींबद्दल एक इतकं सुंदर वाक्य म्हटलंय ना, ते मला इतकं भावतं की बस रे बस. त्यांच्या त्या रेमिनिसेन्सेसमध्ये म्हणजे त्यांच्या स्मृतिकथेत ते लिहितात मिस्टर मॉडस्टम,
की स्वामीजीचं चालणं कसं होतं माहिती आहे का? स्वामीजीचं चालणं खूप ऐटीत होतं बरं. स्वामीजींचं चालणं इतक्या जबरदस्त एक राजपुरुषासारखं होतं की बस रे बस. आणि ते स्वतः म्हणायचे की मी चालताना इलेक्ट्रिक पोलच्या वरती बघायचो. म्हणजे जवळपास कोणी आहे त्यांना काही भानच नसायचा. ॲज अ किंग ऑफ द किंग्स. तर त्या मॉड स्टम्प ते लिहितात, की यांचं जगणं आणि वागणं आणि चालणं असं आहे, की जणू काही या जगातल्या सर्व वस्तू यांच्या मालकीच्या आहेत, पण कोणत्याही वस्तूंची यांना आवश्यकता नाही. शब्दांकडे लक्ष द्या. मी पुन्हा बोलतो बरं, की स्वामीजींचं वागणं आणि बोलणं आणि चालणं कसं होतं, वागणूक कशी होती, की जणू या जगाच्या सगळ्या वस्तू त्यांच्या मालकीच्या आहेत, पण कोणतीही वस्तूची त्यांना आवश्यकता नाही. ॲज इफ ही इज ए ऑनर ऑफ एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड, बट ही डोंट नीड एनिथिंग. ह्या गोष्टी हे आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या जीवनातच घडत असतात. असं तर आपण जे चर्चा करत होतो, की हे जे अवतारी महापुरुष असतात त्यांच्या जीवनामध्ये 2 प्रवाह आपल्याला स्पष्ट दिसतात. एक त्यांचं मानवभाव, एक त्यांचा दिव्यभाव, एक आणि दुसरं त्यांची साधना ती स्वतः करता नसते. ते करुणेपोटी असते आणि त्यांचं जे दिव्यभाव सारखं-सारखं प्रगट होत असतं, त्याला ते हस्तगत करण्याकरता ते प्रयत्नशील असतात. आणि त्यांची ही जी करुणा खऱ्या अर्थाने करुणा असते, कारण की ती कोणत्याही अटी आणि शर्तीवरती नसते. आपली अटी आणि शर्तीवरती ती करुणा का असते? कारण की आपण अज्ञानात आहोत. आपली मनं कशी आहेत? इंडिव्हिज्युअल मनं आहेत. काय म्हणतात त्याला? अ, एक संकुचित आणि आपण जी साधना करत आहोत, त्यातून काय करत आहोत? त्या मनाचा संकुचितपणा घालवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला बृहत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मता आणि सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता हे आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ठाकूरांच्या कृपेने त्यांच्याच आशीर्वादाने ही सूक्ष्मता आणि ही संवेदनशीलता, ही बृहत्ता आपल्याला प्राप्त होईल. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी हा वर्ग होणार आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.